आत्याचा आलाय फोन, बापूंला बोलवलंय तिथं न्यायला. बापूंला न्यायला बोलवलंय. भाऊजींचा फोन आलता, आत्याला फुलाखाली सोडतो. बापू लवकर आली. सगळीच आल्यात वाटतं. काकी, संजय मावशी, गौरी हाय, भाऊजी तिथं थांबलेलं वाटतं रात्री. पप्पू भाऊजी आता 3 दिवस झालं की गेल्यात. आता कवर राहतील. हो, काय करताय तिथं? पाईपलाईन काढायची, वर न्यायची, ड्रीप करायची इमारती. ते आता खाली पाणी नाही न्यायचं. खाली कशाला पाणी? आता कवर उकरत बसायचं. त्यावेळेस नको म्हणलं तर नुसतं डबल कुटानं करायचं. काय हात दिले ते देवाने ती उकरायचं का? आता 1000 रुपये झालं तुमचं. माझ्याकडे येतं फिरून फिरून सारखं. थोड्या दिवस घी सांभाळून लय नाही, मी हाय तर वर घी सांभाळून. बरोबर. हा, काय नाही तू राजीला घेऊन पदशीर आली पुला खाली. हा, मला म्हणले लवकर लावून दे. मी म्हणलं बरं. रात्री तुम्ही लगेच लय लवकर आला का? मग इथं घरी कोण आहे? माझ्या ठेवलंय की. आता तुम्हीच म्हणला रेशमा पोरं घरी राहून देत जा, मी सांभाळतो. आता मी काय करू त्याला? बर आलो घेऊन. ठेव कट ठेव. पेट्रोल लावली सती असलं तशी 50 का नाही यायची, पण 70 दे. बर आलो मी जाऊन. त्या आल्यात ना. काय झालं, वा फोन आलाय. त्या राशीलाच होते 2-3 दिवस झालं. ते आज पप्पू भाऊजी तिकडे गेलत. ते आता बापूंला फोन आला, म्हणलं जावा आणायला. माझं चाललाय स्वयंपाक, तर येत्यालाच ते दूध घेऊन आलं जाऊन. सकाळी चालत कुठं चालवलाय काय. बापू गेला आणायला आत्यांना राशी ह्याला. तुम्ही म्हणता पुलाखाली, म्हणजे कुठं तर भिगवणच्या पुलाखाली. तिथं पप्पू भाऊजींनी सोडलंय. सगळीच होती ना रात्री मुकाळ राहील. रात्रीच आल्या असत्या बापू बरं आत्या, पण म्हणल्या असत्या सकाळ जावं. आहेत सगळीच म्हणल्यावरती काय. आणि आज आहे तर पोरं पण घरी, त्याच्यामुळे नाही काय. आता येत्या आल्यावरती बघू. तर माझं उरकतं या. आम्हाला पण हॉटेलवरती जायचंय. परत ना ह्यांच्या पण हाताचं ते रॉडचं बघायचंय, काढायच्यात. डॉक्टरने एक्सरे काढून म्हणले काढा, तर काढून टाकायच्यात. त्या गारट्याने ह्याने ते हाताचं त्यांच्या हात दुखतोय. झोपल्यात आज, काय गेले नाहीत हॉटेलवरती अजून. हात दुखतोय म्हणून म्हणलं आपण सगळी संकट जावं, त्यांना पण न्यावं. झालंय स्वयंपाक. मगाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असून सकाळचा. निमार्द इकडं निमार्द तिकडं चाललंय, कसं जमेल तसं आपलं. भाजी सगळं झाले, भात पण शिजलाय. आता म्हणलं 4-5 भाकरी करून घ्यावं होतं. चपात्याच करायच्या होत्या, पण पोरं आज आहेत घरी. बापू म्हणलं भाकरीच कर. म्हणलं राहू दे आता, कुठं कणिक मळा, परत चपात्या करा. अजून लय आवरायचं राहिले. त्यांना आंघोळण होऊन 12 वाजतात तर जायचं हॉटेलवरती. आणि शिजला भात, शिट्टी मारली. बाहेर सगळा कालवा चाललाय अजून गैवेचा. गैला गिनोगल आणून टाकलाय, पण अजून ऊस तोडायचा आहे, कांद्या टाकायच्या. भात शिजला. आता कुकरचा गॅस बंद करते आधी. लय शिट्ट्या वाजत बसताला. लय वाजल्यात, पण तरी शोटर काढला नाही. आज पोरं शाळेत गेल्या त्यामुळे चाललंय दमाने. आज 10 वाजून कवाच गेले ते. व्हिडिओ काढायला काढत काम करत व्हिडिओ पण काढला पाहिजे. रोजची अपडेट दिली पाहिजे की तुम्हाला काय करतात काय नाही. बऱ्याच जणांना आवड लागली या व्हिडिओ बघायची. नाही व्हिडिओ टाकले की कमेंट करतात. कोण पर्सनली नंबर असल्यामुळे फोन पण करतात, रेशमाताई काय झाले का व्हिडिओ नाही आला. परत आत्या बापू 2 दिवस नाहीच दिसले की परत विचारतात. 2-3 दिवस झाला आत्या घरी नाहीत, त्याच्यामुळे काय व्हिडिओमध्ये दिसल्या नाहीत. आता आल्यावरती काढायचा. मी जर माझं उरकस्तवर येत्याला बापू घेऊन. परत महिना आत्या आमच्या आजारी, तिकडं जायचंय गाडी घ्यायला. आता येता गाडी घेऊन येत्याला. बापूंला म्हणलं आपण दोघं उद्या परवा जाऊ, सकाळचं उरकून लवकर गाडी घेऊन जाऊन मग जाऊ तसंच हॉटेलवर. महिना मावशी तुम्हाला तर माहितीच आहेत आमच्या भिगवणच्या. त्यावेळेस थोड्या आजारीत. आता हे गारच असलं लागतंय जबर की माणसं मनानेच आजारी पडायला लागले. ते लईच गार सुटले या. कुणाला गार सोसतं, कुणाला सोसत नाही. आमच्या इथं तर लई लागतं या. आम्ही इतक्या वर माळावर या, खाली पाणी, तरी पण इतकं गार लागतंय.
सकाळचं तर लवकर हेच होत नाही. सुद्धा चाललंय काम करत करत. चला म्हणलं गप्पा हाणत्या. हॉटेलवर गेल्यावर पण काय नाही काय सारखं काम चालू असतं. घरी आल्यावर पण काय नाही काय सारखं चालू असतं. ज्ञानेश्वरी असल्यावर धरती मोबाईल. पण ज्ञानू नाही आता शाळेत नाही. येणंच टायमिंग झालाय त्यांचा शाळेत नाही यायचा. येतेला शाळेत दोघं पण आता. शनिवार आहे ना आज. असं द्या बाय सगळ्यांना. हा व्हिडिओ मी इथं संपवते.